नमस्ते बच्चों। आज हम मन्नू भंडारी जी की एक आत्मकथा, एक कहानी यह भी पढ़ेंगे। मन्नू भंडारी के बारे में आप जानते होंगे क्योंकि फर्स्ट ईयर में आपको एक कहानी दिया गया था, वो है शमशान। उसमें मन्नू भंडारी मनुष्य कितना स्वार्थी है, अपने स्वार्थपरता के लिए वो कुछ भी करने को तैयार है। इस सत्य का उजागर पहाड़ी और शमशान के माध्यम से हमें समझाया है। परंतु अब यहाँ पर एक कहानी यह भी, इसके द्वारा हमें मन्नू भंडारी अपनी ज़िंदगी में जो घटनाएं घटी थी, जो व्यक्तियाँ मन्नू भंडारी के जीवन पर, वैयक्तिक जीवन और साहित्यिक जीवन पर प्रभाव डालते हैं, उनका चित्रण यहाँ पर किया है। पहले लेखिका का परिचय देख लीजिए। मन्नू भंडारी का जन्म मध्य प्रदेश के भानपुरा नामक गांव में हुआ था। कब हुआ था? 1931 ईस्वी में हुआ था। उन्होंने इंटर तक की शिक्षा अजमेर शहर में की थी। काशी हिंदू विश्वविद्यालय से 1952 ईस्वी में हिंदी में एमए करने के बाद दिल्ली के मिरांडा हाउस कॉलेज में अध्यापन कार्य करती रही। वहाँ से अवकाश प्राप्ति के बाद संप्रति दिल्ली में ही रहकर स्वतंत्र लेखन कर रही हैं। आपका विवाह प्रख्यात हिंदी साहित्यकार लेखक राजेंद्र यादव से हुआ। आपकी रचनाओं में स्त्री मन से जुड़ी अनुभूतियों की अभिव्यक्ति देखी जा सकती है। आपकी साहित्यिक उपलब्धियों के लिए अनेक पुरस्कार प्राप्त हो चुके हैं, जिनमें भारतीय भाषा परिषद, कोलकाता राजस्थान संगीत नाटक अकादमी, उत्तर प्रदेश हिंदी संस्थान के पुरस्कारों के अलावा पुरस्कार अवार्ड, हिंदी अकादमी का शिखर सम्मान भी शामिल है। आपकी रचनाएं कहानी संग्रह मैं हार गई, एक प्लेट सैलाब, यही सच है, त्रिशंकु, मेरी प्रिय कहानियाँ, तीन निगाहों की एक तस्वीर आदि। उपन्यास है आपका बंटी महाभोज। महाभोज पर अंडरलाइन कीजिए क्योंकि उन्होंने अपनी आत्मकथा में महाभोज उपन्यास का उल्लेख भी किया है। एक इंच मुस्कान, स्वामी आदि। एक कहानी यह भी आत्मकथा में आपने उन व्यक्तियों और घटनाओं के बारे में लिखा है जो आपके व्यक्तित्व और साहित्यिक जीवन पर प्रभाव डालते हैं। घर का वातावरण, माता पिता के स्वभाव, भाई बहन एवं सहेलियों के साथ खेलकूद, प्राध्यापिका शीला अग्रवाल का प्रभाव और साथ ही साथ 1946 से 1947 के वो दिन सारा भारत देश आज़ादी की लड़ाई में तल्लीन था। उस समय मन्नू भंडारी भी आज़ादी की लड़ाई में कूद पड़ी, सक्रिय भूमिका निभा चुकी हैं। ऐसी भूमिका के बारे में हम यहाँ पर पढ़ेंगे। उन्होंने इन सब घटनाओं को अपनी आत्मकथा में बहुत सुंदर ढंग से प्रस्तुत किया है। एक विद्यार्थी या कोई भी हो, एक व्यक्ति, उसके व्यक्तित्व निर्माण में घर का वातावरण, उनके परिवार के सदस्य और बाहरी लोग, मित्र हो सकते हैं, समाज में जो भी है वो हो सकते हैं, और गुरुजन हो सकते हैं। उनका जो भूमिका है, मतलब उनका जो योगदान है, बहुत महत्वपूर्ण माना जाता है। मन्नू भंडारी की व्यक्तित्व निर्माण में उनके घर के वातावरण, उनके पिता के स्वभाव और साथ ही साथ
सहेलियाँ और हिंदी प्राध्यापिका शीला अग्रवाल का प्रभाव और आज़ादी की लड़ाई, ये सब थी। और यहाँ पर हमारे व्यक्तित्व के विकसन के लिए, हमारे व्यक्तित्व के निर्माण के लिए बच्चों को ये पाठ दिया गया है और परिवार के सदस्य और गुरुजनों की भूमिका कितना है ये समझाने के लिए ये पाठ दिया गया है। मन्नू भंडारी खुद बोल रही है, स्वयं बोल रही है। देखिए, जन्मी तो मध्य प्रदेश के भानपुरा गांव में थी, लेकिन मेरी यादों का सिलसिला शुरू होता है अजमेर के ब्रह्मपुरी मोहल्ले के उस 2 मंजिला मकान से, जिसकी ऊपरी मंजिल में पिताजी का साम्राज्य था, जहाँ वे निहायत अव्यवस्थित ढंग से फैली बिखरी पुस्तकों, पत्रिकाओं और अखबारों के बीच या तो कुछ पढ़ते रहते थे या फिर डिक्टेशन देते रहते थे। नीचे हम सब भाई बहनों के साथ रहती थी हमारी बेपढ़ी लिखी व्यक्तित्व विहीन माँ। सवेरे से शाम तक हम सबकी इच्छाओं और पिताजी की आज्ञाओं का पालन करने के लिए सदैव तत्पर। अर्थ देखिए, 2 मंजिला मतलब ग्राउंड फ्लोर और फर्स्ट फ्लोर, 2 स्टोरी हाउस। मोहल्ला मतलब गली, एरिया। निहायत बहुत ज़्यादा बिखरना, फैलना। और डिक्टेशन मतलब यहाँ पर कठिन शब्दों का डिक्टेशन अपने आप को देते थे मन्नू भंडारी के पिताजी, या बच्चों को डिक्टेशन देते नजर आते थे। बेपढ़ी लिखी मतलब अनपढ़। व्यक्तित्व विहीन मतलब व्यक्तित्व को खो बैठी है। इसका अर्थ ये है कि मन्नू भंडारी की माँ ऐसी है, घर की 4 दीवार से बाहर नहीं निकली। समाज में लोग कैसे जी रहे हैं, बाहरी दुनिया कैसी है वो नहीं जानती। और शादी के बाद, एक तो वो अनपढ़ है, दूसरी बात यह है कि शादी के बाद वो अपने व्यक्तित्व को खो बैठी है। केवल इतना ही सोचती है कि घर के 4 दीवारी के बीच में रहकर पति की आज्ञाओं का पालन करना, बच्चों की इच्छाओं की पूर्ति के लिए काम करना, इतना ही जानती है। इसलिए मन्नू भंडारी ने अपनी माँ को ऐसा संबोधित किया है कि व्यक्तित्व विहीन माँ। यादों का सिलसिला, यहाँ पर ऐसा बचपन की यादें ऐसा कहते हैं। मन्नू भंडारी कहती है, मेरा जन्म तो मध्य प्रदेश के भानपुरा नामक गांव में हुआ था, परंतु मेरी यादें, बचपन की यादें जो है कहाँ से शुरू होती है? अजमेर शहर के ब्रह्मपुरी नामक गली से, गली के 2 मंजिला मकान से शुरू होती है, जिसकी ऊपरी तौर पर फर्स्ट फ्लोर में कौन रहते थे? पिताजी रहते थे। उनका ही एक साम्राज्य माना जाता है। मतलब वहाँ पर उन्होंने एक छोटी लाइब्रेरी सी बनाई रखी थी, बहुत सारे पुस्तकें थे, वो पत्रिकाओं इधर उधर बिखरी पड़ी थी और उन पत्रिकाओं पुस्तकों के बीच में पड़ा रहकर वो पढ़ते थे, कुछ लिखते थे या डिक्टेशन देते थे। ऐसा सब कुछ करते रहते थे। सब वहाँ पर अस्त व्यस्त इधर उधर बिखरा हुआ था। और नीचे ग्राउंड फ्लोर में हम सबके साथ, मतलब मन्नू भंडारी के 2 भाई हैं और एक बहन और मन्नू भंडारी, और साथ में माँ उनके साथ रहती थी। और वो माँ ऐसी थी कि सवेरे मतलब सुबह से लेकर शाम तक वो क्या करती है? पति की हर इच्छाएं, हर आज्ञा का पालन करती रहती है और बच्चों की इच्छाओं की पूर्ति के लिए भी वो हमेशा काम करती रहती है। ऐसे हमेशा काम करने वाली माँ अपने व्यक्तित्व को खो बैठी है और
हर एक काम के लिए वो हमेशा तैयार रहती है। ऐसी माँ थी मेरी, वो तो अनपढ़ थी और पिताजी पढ़े लिखे व्यक्ति थे। ಅಂದರೆ ಮನ್ನು ಭಂಡಾರಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ತಮ್ಮ ಆತ್ಮಕಥೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಯಾರೆಲ್ಲ ನನಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಂಡರು ಅವರ ಸ್ವಭಾವಗಳು ಏನು, ಮುಖ್ಯವಾಗಿ ನನ್ನ ಮನೆ, ನನ್ನ ಕುಟುಂಬ, ನನ್ನ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ನನ್ನ ತಂದೆಯ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ, ಅವರ ವರ್ತನೆ ನನ್ನ ವ್ಯಕ್ತಿತ್ವದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಸೇರಿಕೊಂಡಿತ್ತು, ಅದು ನನ್ನಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯ ಭಾವನೆಯನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇನ್ನೊಂದು ತಾಯಿಯ ಸ್ವಭಾವ ಹೇಗಿತ್ತು, ತಾಯಿ ಅವಿದ್ಯಾವಂತೆಯಾಗಿದ್ಲು, ಹಾಗಾಗಿ ಅವಳ ಒಂದು ಯೋಚನೆ ಹೇಗಿತ್ತು, ಅವಳು ಹೇಗೆ ಬದುಕಿದ್ಲು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಬಾಲ್ಯದ ಆ ನೆನಪುಗಳು, ಅಣ್ಣಂದಿರ ಜೊತೆ ಅಕ್ಕನ ಜೊತೆ ಆಟ ಆಡಿದಂಥ ಆ ನೆನಪುಗಳು, ಅದೆಲ್ಲ ಈಗಲೂ ಗೆಳತಿಯರ ಜೊತೆ ಕೂಡಿ ಆಡಿದಂಥ ಆ ಆಟಗಳು, ಅದೆಲ್ಲ ಈಗಲೂ ಕೂಡ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅಚ್ಚೊತ್ತಿದ ಹಾಗೆ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಕಾಲೇಜಿಗೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಹಿಂದಿ ಅಧ್ಯಾಪಿಕೆಯಾದಂಥ ಶೀಲಾ ಅಗ್ರವಾಲ್ರ ಪ್ರಭಾವ, ಅವರಿಂದಾಗಿ ಸಾಹಿತ್ಯ ಜಗತ್ತಿನ ಪರಿಚಯ ಹೇಗಾಯಿತು, ಸಾಹಿತ್ಯ ಅಂದರೆ ಏನು, ಅದು ಸುಮ್ಮನೆ ಓದ್ತಾ ಇದ್ದೆ ಬುಕ್ಕೆಲ್ಲ, ಕೊನೆಗೆ ನಿಜವಾಗಿ ಅದರಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಅಂತ ಓದಬೇಕು ಅಂತ ಅನಿಸಿ ಓದ್ತಾ ಇದ್ದೆ. ಅದನ್ನು ಹೇಳಿಕೊಟ್ಟವರು ನನ್ನ ಹಿಂದಿ ಅಧ್ಯಾಪಿಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಅದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಭಾರತದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೇಗಿತ್ತು, ಪಿತಾಜಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಅಂದರೆ ತಂದೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾಗಿದ್ದರು. ಹಾಗಾಗಿ ಅವರು ಈ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳ ಜೊತೆಗೆ ನಡೆಸುವ ಚರ್ಚೆ, ಅನೇಕ ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳು ಮನೆಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ವು. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದಂಥ ಚರ್ಚೆಗಳು, ಅದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿ ನಾನು ರಾಜಕೀಯದ ಬಗ್ಗೆ ಏನೆಲ್ಲ ಕಲಿತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆಮೇಲೆ 1946-47 ಇಸವಿಯಲ್ಲಿ ಭಾರತದ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹೇಗಿತ್ತು, ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯಕ್ಕಾಗಿ ಜನ ಹೇಗೆ ಹೋರಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ನಾನು ಕೂಡ ಭಾರತದ ಪ್ರಜೆಯಾಗಿ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಬೇಕು ಅಂತ ಆ ಅದಮ್ಯ ಉತ್ಸಾಹ ಹೇಗೆ ನನ್ನಲ್ಲಿ ಮೂಡಿತು, ಮನೆಯಲ್ಲಿ ಹೇಳದೆ ನಾನು ಹೇಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ಕೂಡ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಕೊನೆಗೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕಿ ದೇಶ ಸ್ವತಂತ್ರವಾಯಿತು ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇದೆಲ್ಲ ತಮ್ಮ ಆತ್ಮಕಥೆಯಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ವಿಚಾರಗಳು. ಆಮೇಲೆ ಇಲ್ಲಿ ಮೊದಲು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬಾಲ್ಯದ ಬಗ್ಗೆ. ನಾನು ಹುಟ್ಟಿದ್ದು ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದ ಭಾನ್ಪುರ ಅನ್ನುವಂಥ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ಆದರೂ ಕೂಡ ನನ್ನ ಈ ಬಾಲ್ಯದ ನೆನಪುಗಳ ಆ ಕೊಂಡಿ ಎಲ್ಲಿಂದ ಕಳಚಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅಜ್ಮೇರ್ ಅನ್ನುವ ಪಟ್ಟಣದ ಬ್ರಹ್ಮಪುರಿ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಸಣ್ಣ ಒಂದು ಗಲ್ಲಿಯಿಂದ, ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿಯ ಒಂದು ಗಲ್ಲಿಯಿಂದ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮನೆ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಆ ಮನೆ ಹೇಗಿತ್ತಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಫಸ್ಟ್ ಫ್ಲೋರಲ್ಲಿ ನನ್ನ ತಂದೆ ವಾಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಮೇಲಂತಸ್ತಿನಲ್ಲಿ ತಂದೆ ವಾಸವಾಗಿದ್ದರು. ಅವರದು ಒಂದು ಸಾಮ್ರಾಜ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಯಾಕಂದರೆ ಅವರದು ಒಂದು ಸಣ್ಣ ಲೈಬ್ರರಿ ಕೂಡ ಇತ್ತು, ಬೇಕಾದಷ್ಟು ಪುಸ್ತಕಗಳಿತ್ತು. ಅವರು ವಾಸವಾಗಿದ್ದ ಮೇಲಂತಸ್ತಿಗೆ ಹೋದರೆ ಏನು ಕಾಣ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಪುಸ್ತಕಗಳ ರಾಶಿ, ಪತ್ರಿಕೆಗಳನ್ನು ಹರವಿಕೊಂಡು ಅವರು ಅದರ ಮಧ್ಯೆ ಕೂತು ಏನು ಓದೋದು, ಬರೆಯೋದು, ಮತ್ತು ತಮಗೆ ತಾವೇ ಡಿಕ್ಟೇಷನ್ ಕೊಡೋದು, ಅಥವಾ ಕೆಲವು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನು ಕೂರಿಸಿ ಅವರಿಗೆ ಟ್ಯೂಷನ್ ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಡಿಕ್ಟೇಷನ್ ಕೊಡುವಂಥದ್ದೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು. ಕೆಳಗೆ ಗ್ರೌಂಡ್ ಫ್ಲೋರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೊತೆ ನಮ್ಮ ತಾಯಿ ವಾಸವಾಗಿದ್ಲು. ಹಾಗಾಗಿ ಅಣ್ಣ ತಮ್ಮಂದಿರು ಮತ್ತು ಅಕ್ಕ ತಂಗಿಯರು ಇವರ ಮಧ್ಯೆ ನಮ್ಮ ತಾಯಿ ಕೂಡ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ವಾಸವಾಗಿದ್ಲು. ಅವಳು ಹೇಗಿದ್ಲು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ತಂದೆಯ ಹಾಗೆ ಓದು ಬರಹ ತಿಳಿದವಳಲ್ಲ. ತನ್ನ ವಿವಾಹ ಆದಮೇಲೆ ತನ್ನ ಇಡೀ ಜೀವನವನ್ನೇ ತನ್ನ ಕುಟುಂಬಕ್ಕಾಗಿ ಮೀಸಲಿಟ್ಟಂಥ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನು ಕಳೆದುಕೊಂಡಂಥ ಮಹಿಳೆಯಾಗಿದ್ಲು. ಹಾಗಾಗಿ ಅವಳ ಆ ಸಹನಶೀಲತೆಯನ್ನು ಮೆಚ್ಚಲೇಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬೆಳಿಗ್ಗೆಯಿಂದ ಸಂಜೆ ತನಕ ನಮ್ಮ ಆಸೆ ಆಕಾಂಕ್ಷೆಗಳು, ತಂದೆಯ ಆಜ್ಞೆಗಳನ್ನು ಪಾಲಿಸ್ತಾ ಅವಳು ದುಡಿತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಹಾಗಿರುವಾಗ ಅಂತಹ ತಾಯಿ ನನಗೆ ತುಂಬ ಇಷ್ಟ, ನಾನು ತಾಯಿಯನ್ನು ತುಂಬ ಪ್ರೀತಿಸ್ತೇನೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಅವಳಲ್ಲಿರುವ ಆ ಸಹನಶೀಲತೆ ಮಾತ್ರ ನನಗೆ ಖಂಡಿತ ಇಷ್ಟ ಆಗುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. अजमेर से
पहले पिताजी इंदौर में थे, जहां उनकी बड़ी प्रतिष्ठा थी, सम्मान था और नाम था। कांग्रेस के साथ साथ वे समाज सुधार के कामों से भी जुड़े हुए थे। शिक्षा के वे केवल उपदेश ही नहीं देते थे, बल्कि उन दिनों 8-8, 10-10 विद्यार्थियों को अपने घर पर रखकर पढ़ाया है, और जिनमें से कई तो बाद में ऊंचे ऊंचे ओहदों पर पहुंचे। ओहद मतलब पद, पोस्ट। अजमेर आने से पहले पिताजी इंदौर में थे, वहाँ वो अकेले रहते थे, उनका परिवार अजमेर शहर में रहता था। समझ में आया? और अजमेर आने से पहले पिताजी इंदौर में थे, वहाँ पर उनकी प्रतिष्ठा बहुत ज़्यादा थी, लोग उनका इज्जत करते थे और उन्होंने बहुत नाम कमाया है। और वैसे ही वे उस समय कांग्रेस पक्ष के कार्यकर्ता के रूप में काम कर रहे थे। वहाँ एक ही पक्ष था, कांग्रेस, और साथ ही साथ समाज सुधार के काम में भी व्यस्त थे। हर एक को शिक्षित होना चाहिए, ये उनका उपदेश ही नहीं था, बल्कि उस समय जो गरीब, शिक्षा से वंचित हैं, उन बच्चों को अपने घर में रखकर पिताजी उन्हें पढ़ाते थे। और आज पिताजी के द्वारा पढ़ाए हुए बच्चे ऊंचे ऊंचे पद पर पहुंच चुके हैं। समाज में उनका अपना ही एक स्थान बना है, प्रतिष्ठा बनी है, सम्मान भी है। ये उनके खुशहाली के दिन थे। खुशहाली मतलब समृद्धि, संपन्नता। और उन दिनों उनकी दरियादिली की चर्चा भी कम नहीं थे। दरियादिली मतलब उदारता, उदारता। और साथ ही साथ एक ओर वे बेहद कोमल और संवेदनशील व्यक्ति थे, तो दूसरी ओर क्रोधी और अहंवादी। मन्नू भंडारी कहती है, पिताजी कोमल और संवेदनशील व्यक्ति की तरह दिखते थे, और दूसरी ओर क्रोधी और अहंवादी, वो मैं बाद में बताऊं। अजमेर आने से पहले पिताजी इंदौर में थे, वहाँ पर उनका बहुत सम्मान था, नाम था। कांग्रेस पक्ष के कार्यकर्ता के रूप में काम करते थे और साथ ही साथ समाज सुधार के काम में भी व्यस्त थे। ये सब अनेक बच्चों को पढ़ाते थे। उनके द्वारा पढ़ाए हुए बच्चे अच्छे पद पर पहुंच चुके हैं। ये उनकी समृद्धि का दिन था। लोग उनकी इज्जत भी करते थे, और इसके कारण लोग उनकी जो उदारता को इस तरह सराहते थे कि वे कोमल और संवेदनशील व्यक्ति हैं। परंतु मन्नू भंडारी को ऐसा लगा कि ये कोमल और संवेदनशील के अलावा क्रोधी और अहंवादी भी हैं। ಅಂದರೆ ತಂದೆ ಅಜ್ಮೇರಿಗೆ ಬರುವುದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಇಂದೋರಲ್ಲಿದ್ದರು. ಅಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಹೆಸರು, ಸ್ಥಾನಮಾನ, ಕೀರ್ತಿ ಎಲ್ಲವೂ ಇತ್ತು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರಾಗಿ ಸಮಾಜ ಸೇವೆ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಶಿಕ್ಷಣ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯ ಆಸ್ತಿ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ರು. ಅದರ ಉಪದೇಶ ಮಾತ್ರ ಕೊಡ್ತಿದ್ದದಲ್ಲ. ಯಾರು ಶಿಕ್ಷಣದಿಂದ ವಂಚಿತರಾಗಿದ್ದಾರೋ, ಯಾರು ಬಡವರ ಮಕ್ಕಳಿದ್ದಾರೋ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಶಿಕ್ಷಣ ಸಿಗಬೇಕು ಅನ್ನುವಂಥ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ತಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲೇ ಒಂದು 10 ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳನ್ನಿಟ್ಟುಕೊಂಡು ತಾವೇ ಸ್ವತಃ ಅವರಿಗೆ ಬೋಧಿಸ್ತಾ ಇದ್ರು, ಪಾಠ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ತಂದೆಯಿಂದ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಪಡೆದಂಥ ಎಷ್ಟೋ ಜನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಇವತ್ತು ಉನ್ನತ ಪದವಿಯನ್ನು ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಸಮಾಜದಲ್ಲಿ
ಹೆಸರು ಕೀರ್ತಿ ಸಂಪಾದಿಸಿ ಉನ್ನತ ಸ್ಥಾನಮಾನಗಳನ್ನು ಗಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಆ ದಿನಗಳು ಅವರ ಸಮೃದ್ಧಿಯ ದಿನಗಳು. ಅಂದರೆ ಅವರು ತುಂಬ ಸಂತೋಷವಾಗಿದ್ದರು. ಸಾಕಷ್ಟು ಹಣವು ಅವರ ಕೈಯಲ್ಲಿತ್ತು. ಹಾಗಾಗಿ ಸಾಧ್ಯವಾದಷ್ಟು ಸಮಾಜ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗ್ತಾ ಇದ್ದರು. ಜನ ಹೊಗಳ್ತಾ ಇದ್ದರು, ಗೌರವ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದರು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ತಾವೇ ಕಲಿಸಿದಂಥ ಆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಉನ್ನತ ಸ್ಥಾನಮಾನವನ್ನು ಪಡೆದಾಗ ತಂದೆಯ ಸಂತೋಷಕ್ಕೆ ಪಾರವೇ ಇರಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಜನ ಕೂಡ ಅವರ ಉದಾರತೆಯ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದರು. ಜನ ಅವರನ್ನು ಕೋಮಲ ಮನಸ್ಸಿನ ಸಂವೇದನಶೀಲತೆಯುಳ್ಳ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ಕರೀತಾ ಇದ್ರು. ಆದರೆ ನನಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇತ್ತು, ಅವರು ಕೋಮಲ ಮನಸ್ಸಿನ ಸಂವೇದನಶೀಲ ವ್ಯಕ್ತಿ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅದರ ಜೊತೆಗೆ ಹೆಚ್ಚು ಸಿಟ್ಟು ಬರುವಂತಹ, ತಾನೇ ಶ್ರೇಷ್ಠ ಅಂತ ಅಹಂ ಇಟ್ಟುಕೊಂಡಂಥ ವ್ಯಕ್ತಿಯ ಹಾಗೆ ನನಗೆ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದ್ರು ಅಂತ ಮನ್ನು ಭಂಡಾರಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ಇನ್ನು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಹೇಳ್ತಾರೆ, ಈಗ ಕುಟುಂಬ ಆಯಿತು, ಪಿತಾಜಿಗೆ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಆಯಿತು. ಇನ್ನು ಪಿತಾಜಿ ಇಂದೋರ್ ಸೆ ಅಜ್ಮೇರ್ ಕ್ಯೂ ಆಯೇ ಥೆ, ಇದಕ್ಕೊಂದು ಕಾರಣ ಬೇಕಲ್ವಾ, ಅದೇನಂತ ನೋಡುವ. पर यह सब तो मैंने केवल सुना, देखा तब तो इन गुणों के भग्नावशेषों को ढोते पिता थे. एक बहुत बड़े आर्थिक झटके के कारण वे इंदौर से अजमेर आ गए थे, जहां उन्होंने अपने अकेले के बलबूते और हौसले से अंग्रेजी हिंदी शब्दकोश के अधूरे काम को आगे बढ़ाना शुरू किया, जो अपनी तरह का पहला और अकेला शब्दकोश था. इसने उन्हें यश तो और प्रतिष्ठा बहुत दी, पर अर्थ नहीं. अर्थ मतलब मनी, पैसा. एक बहुत आर्थिक झटका अर्थ लिखिए पहले, इकोनॉमिक क्राइसिस. ढोना मतलब बोझ ले चलना, बलबूता सहारा, आधार, हौसला मतलब साहस, अधूरे मतलब अपूर्ण, यश मतलब कीर्ति, नाम, अपनी तरह का मतलब उनका, अपना. पर यह सब तो मैंने केवल सुना. मन्नू भंडारी कहती है, पिताजी क्रोधी और अहमवादी भी है. ये बात मैंने केवल सुना. जब मैं होश संभल गई, बड़ी होती गई, तो देखा इन गुणों के भग्नावशेष मतलब खंडहर, टुकड़े टुकड़े, ढोते पिता थे. मतलब क्रोधी और अहमवादी जैसे गुणों को ढोने के पिता के जैसे वो मुझे दिखते थे. पिताजी इंदौर से अजमेर क्यों आए थे, उसके लिए एक कारण था. ऐसे ही वो कांग्रेस पक्ष के कार्यकर्ता के रूप में काम करते थे, समाज सुधार का काम भी करते थे और बच्चों को घर में रखकर पढ़ाते थे. इससे क्या हुआ, आर्थिक समस्या बढ़ गई. ठीक है, आर्थिक झटका मतलब इकोनॉमिक क्राइसिस के कारण वे इंदौर से अजमेर आ गए. वहाँ पर अकेला रहना नामुमकिन हो गया, इसलिए वो सीधा घर आए. वहाँ पर घर आने के बाद इंदौर में आर्थिक समस्या से उभरने के लिए उन्होंने अंग्रेजी हिंदी शब्दकोश निर्माण के जो काम हाथ में लिए थे, उसे अजमेर आने के बाद पूर्ण किया. किसी की सहायता नहीं ली, अकेले के बलबूते मतलब सहारे, आधार
और बड़े धैर्य के साथ उन्होंने एक शब्दकोश का निर्माण किया, डिक्शनरी। उन्होंने सोचा था कि इस शब्दकोश के निर्माण से थोड़ा बहुत मुझे पैसा मिलेगा और मेरी आर्थिक समस्याएं सुधर जाएगी। परंतु इस शब्दकोश के निर्माण ने उन्हें बहुत नाम और कीर्ति प्रदान किया, परंतु पैसा नहीं मिला। आर्थिक समस्या और अधिक बढ़ती गई। ಮನ್ನು ಭಂಡಾರಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನಾನು ನನ್ನ ತಂದೆಯ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿದ್ದೆ, ಅವರು ತುಂಬ ಕೋಪಿಷ್ಠರು ಮತ್ತು ಅಹಂವಾದಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದೆ. ಆದರೆ ನಾನು ಬೆಳೆದ ಹಾಗೆ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು, ನನಗೆ ಬುದ್ಧಿ ತಿಳಿದ ಮೇಲೆ ಗೊತ್ತಾಯಿತು, ಹೌದು ನನ್ನ ತಂದೆ ಕೋಮಲ ಹೃದಯದವರು ಮತ್ತು ಸಂವೇದನಾಶೀಲತೆಯುಳ್ಳ ವ್ಯಕ್ತಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚು ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಷಯದಲ್ಲಿ ಸಿಟ್ಟು ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವವರು, ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ ಅಹಂವಾದಿ ಅಂತ ಅನಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಯಾಕಂದರೆ ಈ ಎಲ್ಲ ಗುಣಗಳ ಒಂದು ಭಗ್ನಾವಶೇಷಗಳನ್ನು ಹೊತ್ತಂತಹ ತಂದೆಯ ಹಾಗೆ ಅವರು ನನಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇದ್ದರು. ಅವರು ಇಂದೋರಿಂದ ಅಜ್ಮೇರ್ಗೆ ಬರಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಆರ್ಥಿಕ ಸಮಸ್ಯೆ. ಎಷ್ಟೋ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಉಚಿತವಾಗಿ ಪಾಠವನ್ನು ಹೇಳಿಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. ತಮ್ಮ ಜೊತೆ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಅವರೆಲ್ಲ ಖರ್ಚನ್ನು ನಿಭಾಯಿಸ್ತಾ ತಾವು ಅವರಿಗೆ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇದ್ರು. ಸಮಾಜ ಸುಧಾರಣೆಯ ಅನೇಕ ಕೆಲಸಗಳಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ತೊಡಗಿಸಿಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು. ಹಾಗಾಗಿ ಆರ್ಥಿಕ ಸಮಸ್ಯೆ ಸಹಜವಾಗಿ ಎದುರಾಯಿತು ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಆಗ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಆ ಆರ್ಥಿಕ ಸಮಸ್ಯೆಯಿಂದ ಮೇಲೇಳಲಿಕ್ಕೆ ಆಗದೆ ಇನ್ನು ನಾನು ಇಲ್ಲೇ ಇದ್ದರೆ ಏನಾಗ್ತದೆ, ನನ್ನ ಈ ಗೌರವ ಎಲ್ಲ ಮಣ್ಣು ಪಾಲಾಗ್ಬೋದಂತ ಅಂದ್ಕೊಂಡು ಅವರು ಇಂದೋರಿಂದ ಅಜ್ಮೇರ್ಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಇಂದೋರಲ್ಲಿ ಅವರು ಆರ್ಥಿಕ ಸಮಸ್ಯೆಯಿಂದ ಮುಕ್ತಿಯನ್ನು ಪಡೀಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದಂತಹ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಹಿಂದಿ ಶಬ್ದಕೋಶ ನಿರ್ಮಾಣದ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಏನಿದೆ, ಆ ಪೂರ್ಣ ಕಾರ್ಯವನ್ನು ಅಜ್ಮೇರಿಗೆ ಬಂದ ಮೇಲೆ ಪೂರ್ಣಗೊಳಿಸ್ತಾರೆ. ಅವರು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ರು ಇದರಿಂದ ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಆರ್ಥಿಕ ಸಮಸ್ಯೆಯಿಂದ ಮುಕ್ತಿ ಸಿಗ್ಬೋದು ಅಂತ. ಆದರೆ ಈ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಹಿಂದಿ ಶಬ್ದಕೋಶದಿಂದಾಗಿ ಡಿಕ್ಷನರಿಯನ್ನು ತಯಾರು ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಎಲ್ಲ ಕಡೆಗಳಿಂದ ಅವರಿಗೆ ಹೊಗಳಿಕೆಯ ಸುರಿಮಳೆಯೇ ಬಂತು. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಕೀರ್ತಿಯನ್ನು ಗಳಿಸಿದ್ರು, ಹೆಸರನ್ನು ಪಡೆದರು. ಆದರೆ ಅವರೇನು ಹಣ ಬರಬೇಕು ಅಂತ ಬಯಸಿದ್ರು, ಆ ಹಣ ಅವರಿಗೆ ಸಿಗಲಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಮೊದಲೇ ಇದ್ದಂಥ ಆರ್ಥಿಕ ಸಮಸ್ಯೆ ಇನ್ನಷ್ಟು ಬಿಗಡಾಯಿಸಿತು ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. और शायद गिरती आर्थिक स्थिति ने ही उनके व्यक्तित्व के सारे सकारात्मक पहलुओं को निचोड़ना शुरू कर दिया. इसका अर्थ ये है कि जैसे वो हमेशा सकारात्मक चिंतन करते थे, परंतु आर्थिक स्थिति बिगड़ने के कारण हमेशा नेगेटिव थॉट्स, नकारात्मक चिंतन ही करने लगे. ಅಂದರೆ ಯಾವತ್ತೂ ಪಾಸಿಟಿವ್ ಆಗಿ ಥಿಂಕ್ ಮಾಡ್ತಿದ್ದವರು ಏನಾಯಿತು, ಈ ಆರ್ಥಿಕ ಸಮಸ್ಯೆಯಿಂದ ಮೇಲೇಳಲಿಕ್ಕೆ ಆಗದೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ವಿಷಯವನ್ನು ಕೂಡ ಅವರು ನಕಾರಾತ್ಮಕವಾಗಿ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ರು. ಹಾಗಾಗಿ ಅವರ ಸಮಸ್ಯೆಯ ಜೊತೆಗೆ ಸಂಶಯದ ಪ್ರವೃತ್ತಿ ಕೂಡ ಬೆಳೀತಾ ಹೋಯಿತು ಅಂತ ಹೇಳುವಂಥದ್ದು. ಇದನ್ನು ಮುಂದಿನ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನೋಡುವ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.